पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना फक्त श्रीमंती बघून पोरी देऊ नका, पैसेवाले बघून पोरी देऊ नका, मुलगा संस्कारी आहे का ते बघा मगच मुली द्या। नाहीतर आज रवी किरण महाराज अभंग घेतल्याच्या नंतर या कीर्तनात रडतो तसं कोणाचा भाऊ, कोणाचा बाप, कोणाची बहीण, कोणाची माय रडली नाही पाहिजे। म्हणून माझा संदेश लक्षपूर्वक ऐका। कारण तुम्ही श्रीमंती बघून जर मुली देत असाल, गरिबाच्या घरात भाकरीची साईज जेवढी आहे ना तेवढीच करोडपतीच्या घरात पण असते। जास्त पैसे असतील आणि पोरगा संस्कारी नसेल तर पैशाला अजिबात किंमत नाही आहे। म्हणून मुलगा संस्कारी बघा मगच मुली द्या दादा। का सांगतोय? माझ्या जीवनातला अनुभव आहे। माझ्या बहिणीचे लग्न संबंध जुळवत असताना जेव्हा पोरगावाले आले बघायला, ते पोरग पण आला बघायला, बघितल्याच्या नंतर त्यांचा होकार होता। पण मी माझ्या वडिलांना सांगितलं, एवढं तर पक्क आहे गुरुजी, माणूस चेहरा बघितल्याच्या नंतर त्याची हिस्ट्री सांगू शकतो, हा किती पाण्यात असेल। ही तर माझ्या राधाराणीची कृपा झालेली आहे समजा। आणि आमच्या लोकांना इथं उभं राहिल्याच्या नंतर कोणाचा चेहरा पडतोय, कोणाचा टवटवीत आहे, कोणाला कीर्तन आवडतंय, कोणाला आवडत नाही, तुमचा चेहरा वाचण्याची ही ताकद आहे ना भगवंत तेवढी देतो। जेव्हा ते पाहुणे आलेत ना, बघितल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक मला व्यवस्थित वाटत नाही। मी माझ्या वडिलांना सांगितलं, माझे वडील मला सांगायला लागले, माझ्यापेक्षा तू जास्त अनुभव घेतलाय का, माझ्यापेक्षा जास्त पावसाळे खाल्ले इथं का। माझ्या बापानं लग्न संबंध जुळवून टाकले। आता माझ्यासारख्यानं जर विरोध करायचं म्हणलं, तुमच्यातला एखादा टोपीवाल्या बाबानं बघितलं काय म्हणसान, अरे कसला कीर्तनकार आहे त्यो, बापाच्या पुढं पुढं शानपणा करत होता, बापाचं ऐकत नाही, लोकांना काय शिकवणार आहे। आमच्यासारख्यांना लईच मर्यादा येतात। म्हणून मला काही बोलता आलं नाही। माझ्या बापानं लग्न संबंध जुळवले, लग्नही झालं। लग्न झाल्याच्या नंतर माझी बहीण पहिलं मोड दुसरं मोड फिरून आली आणि तिसऱ्या मोडच्या वेळेस तिला सांगितलं, रुपाली आपल्याला शेती घ्यायची आणि शेतीला आपल्याला 10 लाख रुपये कमी पडायले, तू तुझ्या बापाकडनं घेऊन ये। माझी बहीण आली, पर महावडिलांचा स्वभाव थोडा स्ट्रिक असल्यामुळे माझी बहीण काही बोलली नाही। परत जाणार आहे उद्या, तशी आज रात्री माझ्या वहिनीकडे बसले, वहिनीला सांगायला लागले, बोले वहिनी माझे घरचे लोक की नाही माझ्याकडनं 10 लाख रुपयाची मागणी करतायत। म्हणले तुम्ही पप्पांना सांगा ना। तर बहीण बोलली, म्हणले आताच लग्नामध्ये एवढा खर्च झाला ना, आता जर पैसे सांगितलं घरातलं वातावरण जाईल, चिडचिड होतील पप्पा। म्हणले राहू दे वहिनी, त्या लोकांच्या मनातून स्वार्थ निघून जाईल। माझी बहीण चालली गेली। नंतर माझ्या वहिनीनं मला सांगितलं, म्हणले दादा, म्हटलं काय वहिनी, अहो आपल्या ताईकडनं तिचे घरचे लोक 10 लाख रुपयाची मागणी करतायत। आता मी लगेच जर पाठवलं तर चुकीचं होईल नाही का। मी थोडे दिवस थांबलो, रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि रक्षाबंधनचा पिरियड बघितला आणि माझ्या मोठ्या दादाला सांगितलं, म्हणलं दादा तुम्ही जाण ताईला घेऊन या। माझा दादा गेला, माझ्या बहिणीला घेऊन आला। घेऊन आल्याच्या नंतर तिला सांगितलं, म्हणलं का गं बाई तुझे घरचे लोक तुझ्याकडनं 10 लाख रुपये मागत होते, तुम्हाला का नाही सांगितलं। ती म्हणते दादा काय रे सांगायचं आणि घरातलं वातावरण चोरायचं, निघून जाईल त्याच्या मनातून स्वार्थ। म्हणलं बाई ते लोक एवढे स्वार्थ आहेत का, लग्नाला जर का वर्ष होऊ दिलं नाही तोपर्यंत 10 लाख रुपयाची मागणी करतात। म्हणलं लोक लय स्वार्थी आहेत, तू आता इथून जाऊ नकोस म्हणलं। मी माझ्या बहिणीला समजवलं, माझी बहीण थांबली सुद्धा माझं ऐकून। मी नेमका गुजरातमध्ये कीर्तनाला होतो, माझे पप्पा बाहेरगावी निघून गेलेले आणि माझा दादाही ड्युटीला चालला गेला। दादा कर्म घेती झोले तेथे कोणाचे ना चाले। मागे तिच्या मालकाचा फोन आला, तिला सांगितलं रुपाली आत्ताच्या आत्ता निघून ये, माझ्या माईची तब्येत सिरियस आहे। माझ्या बहिणीनं मला फोन केला, मला म्हणते दादा मला जावं लागतं रे, तुझ्या दाजींचा फोन आला, ते म्हणताय माझ्या माईची तब्येत सिरियस आहे। मी तिला सांगत होतो बाई नको ग जाऊ। ती म्हणली दादा जर का मी नाही गेली, माझ्या सासूचं नको घडायला, ते जर घडलं, माझी सासूच मेली आणि तिथं जागेवर मी नसेल तर लोक तुला पण बोलू देणार नाही, मला पण बोलू देणार नाही। दादा मला जावं लागणार आहे। दादा माझ्या डोळ्यात अश्रू होते। मी म्हणलं बाई तुझा संसार आहे, तुझं जीवन आहे, तुला घ्यायचा तो निर्णय घे। माझ्या ताईनं तयारी केली, तशीच गेली। गेल्याच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवणं वगैरे आटोपली, मस्त गप्पा मारत बसले। 10:30-11 वाजेच्या सुमारास पूर्ण गाव शांत झालं आणि मग तिला हळूच विचारलं, म्हणले रुपाली पैसे आणलेत का। माझ्या बहिणीनं सांगितलं धनी तुम्ही एवढ्या घाईघाई फोन केला, माझा दादा ड्युटीला गेलेला, दुसरा दादा कीर्तनाला गेलेला, माझे पप्पाही बाहेर गावी गेलेले, तुम्ही म्हणत होते माझ्या मायची तब्येत सिरियस आहे, मी तर घाबरून निघून आली। महाराज काही लोकांना त्यांचं जर मनासारखं झालं नाही ना, ते काहीही करायला तयार असतात। त्यांच्या मनासारखं घडलं नाही ते काहीही करायला तयार असतात। स्वार्थापोटी का असेना, आपण त्यांच्या बाजूने जर विचार केला, त्यांच्या मनासारखं झालं नाही म्हणून 1-2 चापट मारली असती तर काही वाटलं नसतं। त्या नराधमानं मारायला सुरुवात केली ताई माझ्या बहिणीला, मारायला सुरुवात केली। एवढं मारलं माझ्या ताईला मारू माझ्या ताईचे 2 हातही तोडले, 2 पायही तोडले। हो दादा एखादा उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो ना, ताई
माझ्या पोटाला 4 दिवसापासून अन्न नाही, जेवण नाही, कोणाकडे शिडी भाकर आसन तर ध्याना. तो उपवाशी पोटी भिकारी जसा भीक मागतो तशी माझी ताई त्यांना राधमाकडनं आयुष्याची भीक मागत होती. धनी 10 नाही 20 लाख रुपये द्यायला सांगते, पण मला मारू नका ना दादा. तरी सुद्धा तो नराधम मारतच होता. माझ्या बहिणीनं लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी कोणीतरी वाचवा ना, हे मला मारून टाकतील ना, कोणाला तरी दया येऊ द्या ना, मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवा ना. जेव्हा आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो ना, लोक सांगत होते पोरीचा आवाज येत होता. म्हणलं काका तुम्ही जर गेला असता तर कदाचित माझ्या बहिणीवर दया दाखवली असती, तर आज माझी बहीण माझ्या डोळ्याला दिसली असती. ते गल्लीतले लोक सांगत होते, महाराज एवढं नालायक घर आहे, यांच्या दारात कुत्रं सुद्धा उभं राहत नाही, आम्ही माणसांनी कसं जावं. दादा माझी बहीण गल्लीतल्या लोकांना आवाज देत होती, तिचा आवाज बाहेर येत होता, म्हणून त्यांना राधमान असं कापड घेतलं आणि माझ्या बहिणीच्या तोंडात कोंबलं का तिचा आवाज बाहेर नाही आला पाहिजे. आता तर तिचे हातपाय तुटलेले, हातही उचलले जात नाही, पायही उचलले जात नाही आणि आवाजही निघत नाही. काही करावं. त्या नराधमानं माझ्या ताईच्या गळ्यात दोर टाकला. दादा खेचत खेचत जिन्यानं घेऊन गेला, दुसऱ्या मजल्यावर जाऊन माझ्या ताईला गडफास लावून मारलं हो त्या नराधमानं. तो मंडपातला भाऊ सांगत होता ना, ताई तू फिरून कधी येशील म्हणून या घराचा एक कानानं कोपरा वाढ बघेल. पण दादा ऐका ना, 8-9 वर्षापासून वाट बघतोय ताई. रक्षाबंधनला येत नाही, भाईबीजला येत नाही, अक्षय तृतीयेला येत नाही. ताई तू माझ्यावर रुसली का ग बाई, तुला माझी दया नाही का ग येत. प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते रक्षाबंधनला. ताई तुझ्या हाताची राखी बांधण्यासाठी माझ्या हाताची कलाई 8-9 वर्षापासून खाली आहे ग ताई, तुला माझी दया नाही का ग येते माय. दादा मला एवढा संदेश द्यायचा आहे की पोरींचे लग्न संबंध जुळवत असताना श्रीमंती बघू नका हो, पोरं संस्कारी बघा मगच मुली द्या. तो मंडपातला भाऊ सांगत होता, ताई तू फिरून कधी येशील, या घराचा एक कानानं कोपरा तुझी वाट बघेल. भावाला भेटलं गेलं दादा. मंडपाच्या कोपऱ्याला बापूबा. बापाच्या प्रेमाची लांबी ही मोजता येत नाही आणि रुंदीही मोजता येत नाही. आणि मुलगीचं विशेष प्रेम माईपेक्षा सुद्धा बापावर जास्त असतं. बाप्पाच्याकडे धाव घेते, बाप्पाच्या गड्याला मिठी मारते आणि बापाला सांगते, पप्पा जोपर्यंत मी होती तोपर्यंत तुम्हा दोघांना समजवायची, पर पप्पा ऐका ना, मी होती म्हणून दोघांना समजवायची. जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या माईवर रागवताना पप्पा, माझी माई एका कोपऱ्याला बसून रडते. हो पप्पा नका रागवत जाऊ तिच्यावर, तुम्ही बोलून निघून जाता, पर माझी माई 2-2 दिवस जेवत नाही हो. मी तिला कस तरी समजवायची, पर आता मीही नसणारा, माझ्या माईला कोण समजून घेईल. पप्पा तुमच्याशिवाय तिला समजून घेणारं कोण आहे घरात. पप्पा मी तुमच्या पाया पडते, माझ्या माईवर नका ना रागवत जाऊ. दादा तो बाप सांगतो, बेटा तू सांगते ना तसंच करेल, तसंच वागेल, पर बेटा ऐक ना, सासरी जाते ना, ते सासर नाही ते तुझं माहेर असेल बेटा. सासू सासऱ्यांनाच आई वडील समज, असं वागून दाखव. तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे. असं कोणतंच काम करू नको ज्याच्याकडून आमची मान खालती जाईल. तुझ्याबद्दल आम्हाला स्वाभिमान वाटला पाहिजे, असंच वागायचं बेटा. हो पप्पा हरकत नाही. मंडपाच्या बाहेर निघाली बाई. बैलगाडी उभीच होती. बैलगाडीमध्ये पोरगी बसली. बैलगाडी पुढं चालत होती, पोरगी फिरून मागं पाहत होती. पोरगीला माहिती आहे आता माझं माहेर मला सोडायचं, कदाचित ते माहेर माझ्यासाठी परक होणार आहे. एकदा डोळे भरून मला माहेर बघायचं. बैलगाडी पुढे चालत होती, पोरगी फिरू फिरू मागं पाहत होती आणि बसलेल्या गाडीमध्ये बसलेल्या बायांना सांगत होती, आत्या ते जे घर दिसतंय ना बाई, ते माझ्या बापाचं. ओ आत्या, ओ ताई, ती जी गली दिसते ना ती पूर्ण माझ्या काका बाबांची. बैलगाडी पुढं चालते, पोरगी फिरू फिरू मागं पाहत्या. आता पुढे एक गुर्राकी गुर्र चारत होता. त्या गुर्राक्याला बघून पोरगी सांगते, आत्या तो जो गुर्राकी गुर्र चारतोय ना बाई, तो माझ्या बाप्पाच्या गावाचा आहे, माझ्या माहेरचा आहे. माहिती आहे
माहेर माझं परक होणार आहे, एकदा डोळे भरून बघायचं आता बस. बैलगाडी पुढे गेली, एक मेंढपाळ मेंढ्या चारत होता. त्या मेंढपाळला बघून पोरगी सांगते, आत्या तो मेंढपाळ मेंढ्या चारतोय ना, तो माझ्या माहेरचा, मा बाप्पाच्या गावाचा. ऐन अरण्यात बैलगाडी गेली. आता काही दिसत नाही. आता बापाचं घर दिसत नाही, काका बाबांची घरी दिसत नाही, गली दिसत नाही, घर दिसत नाही, गुर्राकी दिसत नाही, मेंढपाळ दिसत नाही. तरी पोरगी बघत होती आणि दिसला तो मंदिराचा ध्वज उडत होता. तो ओढणाऱ्या ध्वजाकडे पोरीनं बघितलं आणि बाजूला बसलेल्या ताईला सांगितलं, ताई ओ आत्या ऐका ना, तो जो मंदिराचा ध्वज दिसतोय ना ताई, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. ओ आत्या आत्या बघा ना, तो मंदिराचा ध्वज दिसतोय ना, तो माझ्या माहेरचा, मा बापाच्या गावाचा. बैलगाडी पुढे जाते, पोरगी फिरू फिरू मागं पाहते, एकच सांगते, ते माझं माहेर, ते माझं माहेर. महाराज तो प्रसंग माझ्या तुकोबरायांनी बघावा आणि अभंगाच्या प्रथम चरणात सांगावा. संवाद होता देवाशी तुकोबरायांचा. देवाचं दर्शन घेतलं आणि 4 पाऊल पुढे सरकतले. देवाचं दर्शन घेतलं, 4 पाऊल पुढे सरकत होते. न राहता देवाना केलेला क्वेश्चन, तुकोबराय 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तर म्हणजे तुकोबरायांनी सांगितलं, देवा काय चाललंय ऐकायचं का? अरे एखादी मुलगी माहेर सोडताना त्या पोरीला जो त्रास होतोय ना देवा, ते मला तुला सोडताना होतंय. आणि पंढरपूर आमच्यासाठी आमचं माहेरच आहे. माहेर सोडण्याचा त्रास त्या पोरीला विचार. ज्या पोरीचं लग्न होतंय त्या पोरीला काय त्रास होतोय माहेर सोडण्याचा? अगदी मला तो त्रास होतोय. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतो निपाहे. दादा 11 वाजलेत. पहिल्या चरणाचा हो सोडता 11 वाजे घ्या. आता काय करू, तुम्हाला टाइम सरी घ्या. काय करा ना पटकन सांगा. मोडू का दांगळू? हा काय करू? बारका पोरे तुम्ही शांत बसा रे. शानला असले बोल द्या रे. तुमले हाती पाहिजे किडा पाडांचा वय पड जाई रे. बोलणारा शेतना मोठला जवळून मोठला आहे तो दाखलाच नाही. आगाऊपणा नाही करू. काय करायचं? मागचे काका चालू देऊ? नाही चालू द्यायचं काय नाही. पण विषय असा आहे, माझी पण तब्येत बरी नाही. रोजचे कंटिन्यू कार्यक्रम असतात. मला वाटलं की बुवा 9 ते 11 कीर्तन रास 11 वाजे घ्या शेवटकर टाकू बा. नाही अजून चाल देऊ असं.
चालूच देऊ नाही का. तू आजारी पडका मरी जाय आमले काय तुला सुतक नळा. म्हणजे लोकेशनी मानसिकता अशी आहे, तुम्ही दाढी कशील घे ना मन बिडी चेटाळली होते भाऊ. नाही चांगले. खरं तर ऐकणारे श्रोत्यांवर कीर्तनकार असतो नाही का. ऐकणारे जर असतील ना बाबा तर सांगणाऱ्यालाही मजा वाटते, आनंद वाटतो नाही का. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे ना. हां, ऐकणारा चांगला पाहिजे. आणि इथला भारी लोक आहेत ना. मी आज नुसतं चिंतन मान राहिनो, विनोद करीच नाही राहिनो, तरी सुद्धा एक बी उठी राहणार नाही. हासा लोके पाहिजे. म्हणजे नुसतं हासान करता येतच, बाकी ना पटणं ते बसानं बाई आज काय ना हासाडा ना चला बुगर. कीर्तन आहे हासाडांसाठी राहसच नाही. कीर्तन विनोदाचं माध्यम नाही आहे. पण मी जरा विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथलांसाठी बदलाय टाकेले मी लॉकडाऊन नंतर स्वतः आले. रडावणार ते करणार बाजूमा बी राहणार, आपण हासाणार बनवत बो म्हणता. बरोबर आहे ना. हां, म्हणशील थोडं विनोद करस मी. पण कीर्तन विनोदाचं विनोदासाठी कीर्तन नसते. तुमना चेहरा बडं सांग राय ना मला, आपण सांगायला पाहिजे हो महाराजनी. ऐकणारा लोकेश येत असो आणि सहज बोल राय ना तरी बी हाशी दे राहणार लोके सहज. तुमना चेहरामुळे मला कीर्तन कराना सुची बरं. सहज बोलणं तरी हाशी देतस आणि माणूसने हसत खेळत राहायला पाहिजे. बाकी ना हसाल बी कंटाळा करतस. आपण हसाडो का त्या तू मोक्या हस रे उपडी जाशी रे आटेकीच नाही. हासा मा काय बिलेस का तुमनं मोक्या हसो काय फरक पड ना. कारण मला लहानपणापासून सांगितलं गेलंय बेटा रवी हसतो त्याला रोग नसतो, हसत जाय रे. मी हसत राहस काय. मी जर झोपेल राहिनो ना अचानक कोणी गाडी ड्रायव्हरले जर सांगा ना आमना भाऊले गाडी उभी करवो महाराजांनी गाडी आहे ना आमले फोटो काढणार. मला झोप माय उठाडतो महाराज फोटो काढणार ना बाबा फोटो काढणार. मी झोप मा सुद्धा कारण या ना माहीन काय शिकासारखं रास. जीवन जगत असताना नुसतं जगू नका, आपल्या कृतीमधनं सुद्धा शिकायला भेटतं. जर फोटोमा थोडी स्माईल दिली तरी सुद्धा फोटो इथला भारी आहे. आपण कायम हसत राहणं ते जीवन कितलं भारी राहील. बरोबर आहे की नाही. हसत खेळत राहावं माणूसने. बाकी ना हसाल बी कटाया करतं. हसाड ते हसाल पाहिजे. तुमना चेहरा देखील मन बी चित लाग राह ना. नाही तर काही ठिकाणी आम्ही हसाडो ते हसतात नाही, रडाव ते रडतात नाही. मग मला असं वाटत बापरे मी का उल गेल वावर मा सारा कराल बटी गौरे बट वावर फिरीन मुठभर शेंगा अरे उल गेल वावर मा होतो रे काका. असा लोके पाहिजे दिल खुलास मन मोकळा. बरोबर आहे का नाही. हसत राहो. आणि मला पक्की गॅरंटी आपला कीर्तन मा जो दिल खोली ना हशिलेस ना म्हणजे हास्यात इथला हसाडच मी. पण मन मोकळा असायला पाहिजे. मनमा द्वेष न ठेवता, मनमा द्वेष न ठेवता जरा हसणार ना आपली पक्की गॅरंटी 6 महिना अटॅक येऊ आणि तुमले 6 महिना अटॅक येऊ आणि म्हातारा बाबासले सांग राहू 6 महिना तुम्ही मरणार नाहीत. बाकी ना बाबाच ना मनमा प्रश्न होई मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज. मग आको 50 दी टाकाना चालू ठेवा नाही मरणं नाही म्हणल्यावर. घेतला भारी आनंद जे हो खरंच चित लागस म्हणा असा लोके राहणार का. कितलं भारी वातावरण आहे. म्हणजे तरुण भाऊ जितला तिथला टोपीवाला बाबा विषेतच. टोपीवाला बाबा ते मन कीर्तन मग कमी दिखतस, तरुणच जास्त राहतस. पण आडे निमी नेऊन शेतस. टोपीवाला बाबा बी भरपूर शेतस. म्हणजे अख्खं गाव चांगलं दिखी राही ना तुम्हाला. कीर्तनले जर म्हातारा ई बटनात समजिले गाव चांगलं आहे व असं. नाही ते बाकी ना गावेस मा आता बरे आहे का त्या काय थैल्या यात. नाही ते म्हातारा खाटकीनदार मा बोगनी लिशने उभा होता. म्हणता काय हो बाबा थोडं पिवे पाणी करता येईल म्हणे. तुम्ही बानर सुरत ना हांशी वरीच ना दरला खाटकीनदार मा उभा आहे. खाटकीन दरवाजा उघडा. क्या हो बाबा क्या काम था. काय नाही बाबा पावसेर भर लागा है. तो खाटकी म्हणे आज कटने वाला नहीं का बर म्हणे आज तुमना लोकेशनी एकादशी शे. मग फाशी लिन मर जाय रे. तू हिंदू आहे तरी तुला माहित नाही आज एकादशी. मुसलमान तू सांग राय ना हिंदूजले. कितली लाजीरवाणी गोष्ट आहे. हा माळा घालल्याला पाहिजे. काय गावेस मग चांगला म्हातारा येतच. नाही ते बराच गावेस ना म्हाताराजनी वय वय घे तरी सुद्धा टायावर उन्हात नाही. हां आमनं दोंडायचा मग एक म्हातारा होतं. दोंडायचा ना चिलगावायचा मागाई. दुसरा गावनं एक म्हातारा होतं भाऊ.
हा व्हिडिओ व्हायरल होत जातात. दोंडायचा ना म्हातारा घरीन दांगडो करतं. तू अख्खा दोंडायचा आणि इकनी लाईर महाराज म्हणे. मग दोंडायचा ना नाही होता तथा नव्हता जडे मन बी कोण राहत नाही तथाना. मग कोण भरेल घर मग दाती घालले महिनाभर मा का ना फिरेंची लग्नात पडत मुक्कामले तटे. इथला वायबार म्हातारा 80 वरीस ना म्हातारा मागली गेली मला लगीन चालू होतं. लगीन बिगीन लायली ना जेवण करली ना कामधंदा होता आणि घर ठायकी खुर्ची ओढली आणि खुर्चीवर बसली ना मंडप नाही कोपराले बशी बशी देखी रांता लग्न आटपी गे. मग लगीन शेवटली विधी रास त्या नवरदेव नवरी गुन्ह्या टाकतस तुम्हाकडे बी टाकतस का ते शेकाती पद्धत बरे बा नाही बाबा मी एवढ्यासाठी विचारलेस मी दोंडायचा ते इथलं लांब ते येले बा 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात नाही का. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतीस. आता मी दोंडायचा तर येले मनीष नाही विचार राही ना तुम्हाकडे वेगळं पद्धत आहे का काय बा असं काही नाही तसं नाही पद्धत वेगळी रास म्हणे विचार आहे ना कारण आमनाकडे अशी पद्धती माणसे मरेलवर शिलगावतं तुम्हाकडे असं आहे का म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बुवा. ते नवरदेव नवरी गोण्या टाकरा तो म्हातारा देख 80 वरीस ना म्हातारा कोणती वय मा काय करू हाय बी समजायला पाहिजे की नाही. 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गोण्या टाकरा ते दखीव ना घरू ना म्हातारीन म्हणे मला तांब्या भर दे म्हणे. म्हातारीन लोटा भर दे ना यान गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात नेव म्हातारीवर गोण्या टाके 80 वरीस ना दल्ला. म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला गेलो होता अजून बी सुधारणा नाही म्हणे. आहो म्हातारीने तोच लोटा ओढी उईस कायली ना डोकावर ओढी फेका. म्हातारानं घे बा डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरेने फोन कर दिना मामाजी मन बापनं डोकं फुटी घे देखाली या 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिशने हजर. 7 वेळी बैठक वालमा बसलो 6 गरीबडा होता 7वा बोलका होता म्हणे का वेळी डोकं कसं काय फुटणं म्हणे जाऊ द्या हो म्हैसनी गोमाल देणं का म्हणे नाही हो. मग वावर मा बरा बिराला घेतात का म्हणे नाही हो. मग बांधवर त्याने पाय सटकी घ्या का म्हणे नाही हो. नातू खिरांता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं. आहो बाबा म्हणे तू ठाय का वटाय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊतून बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरा तो म्हातारा घेऊ ना म्हणा आजी पाहिजे लोटा बरी मागा म्हणे मन आजीन तांब्या भर देणे गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना यान तोंडमा दात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाकी राहता म्हणे मन आजीने तो बरेल तांब्या येईस काय नाही डोकावर वडी पेकेल म्हणे डोकं फुट जायचं. व्याई लयल कपडा घर लय घ्यात ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. बराच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मा काय करू तुम्हाकडे म्हातारा बी चांगला दिकी राहणार बुवा कीर्तन लिही बसेल शेत नुसता म्हातारा चांगला आहेत असं म्हणाल चालाव नाही तरुण भाऊ सुद्धा चांगला आहेतच. बटान बटा कीर्तनले बसेलेत भले चप्पल घाली का बसेत ना पण बसेलेच बुवा. नाही ते काय गावेस ना तरुण कीर्तन मा येतच नाही. हर मन सांगेल ध्यान नाही का तुम्हाला चप्पल काढल्या म्हणता असं आपण मंदिरवर बसलेत तुम्ही काढल्या भावन चप्पल काढल्या अरे दादा काढल्या चप्पल काढल्या रे भाऊ तुम्हाला पाय पडत तुमने दाढी दरस रे हो चिडा असून चप्पल काढल्या रे कीर्तनचे रे हो भाऊ तुम्ही काय मन हा येले नाही येलेत राठे कीर्तन मा चप्पल नाही घालू भाऊ. कीर्तन काय इथलं सोपं आहे का. कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. कीर्तनात यायला पाहिजे आणि नियमातच बसलं पाहिजे पण बसेलेत बा चांगलंय. आता 14 वर्ष समजायला लाग जाई धीरे धीरे नाही ते काय गावेस ना पोरे कीर्तनले येतच नाही उलट ते असं दोतरवाला ते का त्यासले असं वाटत बाबा टाइमपास ना साधन भेटी घे बा. मी पहिले गाडी नव्हती ना बसनं प्रवास करायचो कार्यक्रमले जाय रे तू स्टँड लिहू भाऊ तू मन म्हणा वन वाचेल ना माईक एक भाऊ मंजोडी हो ना म्हणे भाऊ तू काय करस म्हणे म्हणतं भाऊ मी करम फुले इकस कार तुला मन तोंडे की वाटत नाही मी काय करत असेल. हे भाऊ म्हणे विचारान काय रागी ना खरं सांग ना तू काय करस म्हणतं भाऊ मी भांडासोड नावे टाकस आणि जाण इकस म्हणतो मी सर्व माहीत राहस पण मुद्दाम इज्जतले तर काय पुरे. तो म्हणे हे भाऊ
खरं खरं सांग ना, तू काय करस? म्हणता दादा मी भागवत कथा करस, रामायण करस, मी आहे ना कीर्तनकार शे. म्हणे तुम्ही कथाकार शेत? म्हणता अहो भाऊ, भाऊ कदम तुम्ही कथाकार शेत का? म्हणे. म्हणता हा भाऊ तुम्ही कथा करतस का? म्हणे. म्हणता कथा कथा नाही भाऊ, नुसता कथा करस. म्हणता माझा प्रश्न आहे. म्हणलं काय? विवाहित बाई आणि विधवा बाई कशी ओळखायची? म्हणतं प्रश्न सोपा आहे दादा, आणि उत्तरही सांगतो ना तुला. म्हणे जमेल का? म्हणलं जमलं तर उत्तर देतो, नाही तर तुझ्या हाताकडून माळ घालतो तुला गुरुच करतो राजा. म्हणे महाराज सांगा ना उत्तर. म्हणलं भाऊ, विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपडाला कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही, लावायचा असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते. आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल कंपडाला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते. दोघांचा परिचय करून दिला. नेमकं त्याच्याच गावामध्ये जागर काल्याचं कीर्तन होतं. आता काल्याचं कीर्तन आटोपलं. मग आमचे महाराज मंडळी काय करतात? तो गुरुजी नारळ दक्षिणा देतो तेव्हा काय करतो आपण? बुक्का लावतात. मला लावला बुक्का, मी बॅगलीनी गोष्टी आणली, तेच आपी तर पुढे उभं होतं. त्याने मनकडे देख म्हणे बाबा राधे राधे. मन के भैया राधे राधे. चालनात का महाराज? म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एसटी आली. समधी कॉलेजचं पोरं वरती चढली, महिला माता वरती चढायला लागल्या. मला असं वाटलं आपण कीर्तनकार आहोत, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागीच थांबलो. सगळ्या महिला वरती चढल्या. तेव्हा सगळ्यांच्या नंतर मी एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. मध्ये आल्याच्या नंतर त्या पोरानं माझ्याकडे बघितलं आणि त्यानं मला सांगितलं, म्हणे महाराज हो रविकिरण बाबा या ना पुढे. मी म्हणा विचार करा ना. तो म्हणतो पोरगं काय भारी भाऊ, एवढं गोड पोरगं आपल्यासाठी जागा धरून ठेवली पोरांना, आपण उगाच वाईट विचार करत होतो पोराबद्दल. पोरगं लई गोड आहे म्हणलं राव. म्हणे बाबा या ना पुढे. म्हणता हो ना भाऊ. म्हणे महाराज सर का ना पुढे. म्हणता होणार भाऊ. त्यांना मित्रच म्हणा एक आगाऊ होता. तो म्हणे का रे तुला इथला मित्र दिसत नाही? त्या रविकिरण महाराजले का बा पुढे बोलाय राय ना. अरे येऊ द्या म्हणे बिचाराला, त्या नवरा मर जायचे म्हणे. केवढं इज्जतले अंश आहे. पण बरं रे बा तुम ना गाव ना पोरी बी चांगला दिखनात. ऊन तवच ना विचारास ना. हो कीर्तनले बसेल शेतच त्या. ऊन तव दर्शन कर बराच पुरेश नाही, समाधान वाटणं वातावरण देखील नाही. हो आणि जे पण बसले तरुण भाऊ, खरंच मला स्वाभिमान वाटतो तरुण भावांचा. नाही तर तरुण कीर्तनले येतच नाही. हो पण आता मी माझ्या कीर्तनातून 100मधनं 70% तरुण असतात कीर्तनाला. इतका समाधान वाटतं ना, इतकं समाधान वाटतं की मला असं वाटतं की माझा हिंदू तरुण जागा झाला आहे. हो आणि त्याला आता धर्म काय कळायला लागले म्हणून कीर्तनात यायला लागले नाही का. हो नाही ते बाकी गावेस मग अजून बी काय 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 हाय समज नाही तुमले. मग ज्यासले समजे राहणं ते हसायला लाग्या. नुसता लावण्यातच तरुण पोरीन पैसा उडावतस. हो बाकी ना शिट्ट्या मारतस. तमाशा चाल नका बाकी ना उभा राया मारतस. अरे ते तमाशेवाले पण करतात तर पोटासाठी करतात. त्यांची एक लावणी या पोटासाठी नाचते मी परवा कुणाची नाही का. आणि बानट सुरूत ना हा तू उपडी जाशी रे आटे किसने. हा वायबार धंदा आहे. त्यानापेक्षा चांगलं वाटरा नाही गाव मग पोरी कीर्तन लिहि बसेल बाबा. वा वा खरंच धन्यवाद दादा तुम्ही कीर्तनात आलात. आणि सप्ताह टिकून ठेवा. 14 वर्षे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत सप्ताह टिकला पाहिजे असं कायम मनात ठेवायचं. तुम्ही टिकाडी ठेवा पुल्ला बरोबर टिकाडते बरोबर आहे ना. हो मग आता सगळ्यांनी काय करायचं आहे, मी पहिल्या चरणावर थांबणार आहे कारण वाजलेत आता 11:15. तरी पण आपले 5-7-10 मिनटं जाणार आहे. आता सगळ्यांनी काय करायचं आहे, अंतकरणापासून देवाची भक्ती करायची, देवाचं नामचिंतन करायचं आहे, देवाचं भजन गायचं आहे. कोणतं भजन? जे तुकोबरायांनी देहूमध्ये गायलं, जे भजन माऊली ज्ञानोबरायांनी आळंदीमध्ये गायलं, नाही जे भजन पंढरपुरात सर्व संतांनी गायलं तेच भजन आता तुम्हाला इथं गायचं आहे. हातानं टाळी मुखाने नामचिंतन.
ऊस मागावेत आणि माझ्या तुकोबरांनी लेकरांना ऊस दान करावेत. महाराज काय विचार संतांचे होते नाही का? किती उदाहरणकरणाचे होते माझे संत. स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरतायत तरी दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतायत. महाराज अजून काय मनाची श्रीमंती बघायची नाही. ते आपण जर काही एक उसनं टिपर लईच नाही गहू तर 2 पोरे येऊ द्या, एक आपला स्वतःना पोरगा आणि एक भाऊना पोरगा. उसना 2 टिपरा करतस त्यामा सुद्धा तुझा भावरा असतो ना. बांडीन कडना भावना पोऱ्याला दिशात चांगला आहे ते आपला पोऱ्याला दिशात. इथला वायबार धंदा आहे आपला. तुकोबारायांची लेकरं उपवाशी पोटी मरत होती तरी सुद्धा दुसऱ्याच्या लेकरांना उजदान करत होते माझे तुकोबाराय. आता ओट्यावर येईपर्यंत फक्त हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे पडलेले होते. 2 ऊसाचे टिपरे इथं बघितल्याच्या नंतर पत्नीनं बाई ग स्वतःची लेकरं उपवाशी पोटी मरतायत म्हणले, दुसऱ्याच्या लेकरांना उजदान करतोय म्हणले. बाई या माणसाला काही संसाराची काळजीच नाही म्हणले. तुकोबाराय ओट्यावर आल्याच्या नंतर तुकोबारायांच्या पत्नीनं देवाकडे बघितलं आणि बघितल्याच्या नंतर देवाला शिवी घातली. पण देवाला शिवी घातली. देवले गाय दिने पण गाय देवानं एवढा आपली लायकी पाहिजे बर, नाही ते कोणी बी देवले गाय दिलेतच. बर पावसाळ्या मग दाबावर मिरच्या सुकाळाला टाक देतात बाया आणि देवनी शितळा चालू करत का माय ओ देव बी काय चगना ओ माय. म्हणजे त्यांना सीजन मग मिरच्या तू सुकाळशी तरी आको देवचं गेले. मग नेमकंच गेल कोणशी देखा बा. आता मी कसं काय सांगू, मी एकला येईल शे त्यांना सीजन मग आपण मिरच्या टाकीने सुद्धा देवलेचं गेल म्हणतस. म्हणजे देवले लोक कोणती भाषा मग कसा चुकीनं ठराय देतील काही सांगता येत नाही. एखादानं जर कधी न कळत काही नुकसान होणार ना जाऊ द्या हो. देव बी काही खरा ना नाही हो. ओ बापरे हो हो खरा ना. आता तू इथला खरा नाही का रे, दुसरा ना वावर म्हणा हार भरा तू ना वावर मला लईन बुंजशी तू इथला खरा ना वै घ्या. देव बी खरा ना नाही हो. पायटा मग दुसरा ना मेर कापिलेस आणि ज्या तसं करतं त्याच देवले दोष देतच. तुकोबारायांच्या पत्नीचा तेवढा अधिकार होता. तुकोबारायांच्या हातात 2 ऊसाचे टिपरे बघितले आणि पत्नीनं रागारागात देवाकडे बघितलं आणि देवाला शिवी घातली. काय म्हणते माहितीये का? मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी. हाय सिट्ट्या सुट्ट्या नका वाजू द्या हो. ते कीर्तन म्हणते ना मग फरक नाही समजावं. शिट्ट्या जर वाजण्यात त्या हा केला इशारा जाता जाता. मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी. पर माझ्या नवऱ्याला वेड करून ठेवलं ग भैया देवानं. तुकोबारायांची पत्नी तुकोबारायांच्या समोर देवाला शिवी घालते. किती राग आला असं तुकोबारायांना. फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून विचारेल, तुमच्याकडे तुमचा आवडता व्यक्ती यावा, मित्र यावा, सखा यावा. तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाठू. बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही. तुम्ही काय करसान? मागे बसलेले काका तरुण भाऊ मी तुम्हाला प्रश्न केलेला आहे. तुमचा मित्र आलेला आहे तुम्ही पत्नीला सांगितलं 2 कप चाठू. बायको सांगत असेल मन जमणार नाही. काय करशात? काहीच बोली राहणार नाही. तुम्हाला लग्न झालेत ना तुम्ही असा ब्रह्मचारी सारखा देखील राहणार. तुमले लगीन समजत नाही बा. मी का साधूच ना मठवरी गो कीर्तन कराले. तुमच्या समोर तुमच्या मित्राचा जर पत्नी अपमान करत असेल तर संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हे काही करणार नाही. काकाश्री बरोबर आहे ना दादा? तुमच्या मित्राचा अपमान तुम्ही सहन करू शकत नाही, बायकोच्या कानाखाली वाजवायला हे काही करणार नाही. पण माझ्या तुकोबारायांनी पत्नींवर राग नाही केला. पत्नीवर राग न करता भगवंताकडे बघितलं, देवाला सांगितलं देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो. तिच्या बोलण्यागा नका जाऊ. काय म्हणले? ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो. तिच्या बोलण्यागा नका जाऊ. दादा हे विचार माझ्या संतांचे होते. पण आहे ना पत्नी रागवत्या. बाहेर लोक तुकाराम शेठ म्हणणारी तू क्या म्हणायला लागली. अपेक्षा कोणाकडनं ठेवायची? आणि तुम्हाला सांगू का बाहेर वातावरण कसं का असू देत पण घरातलं वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल ना तर 2 भूमिका समजदार पाहिजे. कोणत्या कोणत्या? पहिली तर पत्नी आणि दुसरी म्हणजे आई. पत्नी आणि आई या 2 भूमिका जर समजदार असल्या ना कितीही सुकलेला बगीचा असला तरी तो फुलू शकतो. पण 2 लोक समजदार पाहिजे. कोण कोण? पत्नी आणि आई. पत्नी कितली समजदार पाहिजे माहिती का?
नवरा जर पिरिशनी उन्हांदार मग चेहरा देखताच बाईल समजी जास मन नवरा कितला नाराज आहे किंवा कितला खुश आहे असं, बरोबर आहे ना. पतीचा चेहरा बघितल्याच्या नंतर बाईच्या लक्षात येतं माझा नवरा आनंदात आहे की दुःखात आहे. जर पती नाराज असेल ना, बाईनं काय करायचं, समजदार पत्नीनं बरं का बहिणीवर, पाण्याचा ग्लास घ्यायचा, पतीच्या जवळ जायचं, पाणी द्यायचं आणि हळूच विचारायचं, धनी का हो, काय झालं का, काय नाराज आहात का, काय टेन्शन घेताय तुम्ही, कर्ज झालंय ना, मी तुमची अर्धांगिनी आहे, तुमच्या सोबत मजुरी करेल आणि कर्ज फेडेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, त्याचं घर त्याला स्वर्ग वाटेल ना महाराज, बरोबर आहे की नाही. इथली भर देवाने नवराले, इथली भर देवाने ना नवरा अरे घर ना बाहेर निघाले नको, इथला आनंद वाटायला पाहिजे त्याला घर मग. हा टेन्शन लिहू नका माय, कर्ज होई घे ना, मजुरी करसूत, दोन्ही जण फेडसूत, फिटणं तिथलं फेडसूत, नाही फिटणं नाही मन दिसूत, पण तुम्ही टेन्शन लिहू नका, कितलं भारी वाटेल. हा पत्नी समजदार पाहिजे आणि माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोरगा जर उन्हाना दारमा समजी जास मायले मन पोरगा काहीतरी टेन्शन माशी माय, तो उन्हाना त्याला सांगू भाऊ का रे काय वगैरे का बरं टेन्शन लिहि राहणार आहे, आई पोरक ठेवून रे, आई मी म्हणतो पोरच आहे का, विठ्ठल विठ्ठल मला असं वाटत नाही दाखली हिरायन पोरच होई म्हणतो, म्हणे पोरच आहे बा, बस बेटा तुमले असं वाटच होईन, आई जर पोर आहे त्यावर कितला दला होईन भाऊ. जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल.